श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज गुरुवार होता। आत्ता प्रचंड मंडळींची गर्दी इथे होती। प्रचंड मंडळी इथे येतात, आपले प्रश्न घेऊन येतात महाराजांच्या घरी आणि महाराज प्रत्येकाचे प्रश्न इथे ऐकून घेतात, समजून घेतात आणि त्याची जी उत्तरं महाराज देतात, खरोखरच मी त्यांचे नितांत आभारी आहे की त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर महाराज अतिशय समाधानकारक देतात आणि मुळात त्याच्यामध्ये कुठले आर्थिक व्यवहार नसतात। ही सगळ्यात महत्त्वाची आणि मौलिक गोष्ट मला स्वामींच्या माझ्याकडनं होणाऱ्या सेवेबाबतीत नक्की वाटते। आता सगळ्यात गंमत अशी आहे की अनेकदा स्वामींघरी येण्यापूर्वी काही प्रश्न मंडळी विचारतात की सध्या पितृपंधरवडा आहे, तर आम्ही स्वामींच्या घरी यायचं का, आम्ही देवदर्शन करायचं का, आम्ही देवाला गेलो तर चालतो का। तर मी सगळ्यांना नक्की सांगेन की परमेश्वर ठाई ठाई आहे। जे काही रचलं आहे, जे काही दिवस त्यांनी रचले आहेत किंवा ज्या काही विधी त्यांनी रचलेले आहेत, तर हे सगळं त्या परमेश्वर रचित आहे, हे सगळं नियोजित आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवसांमध्ये आपण कधी परमेश्वराचा विसर पडू द्यायचा नसतो किंवा त्याचं दर्शन याच वेळेस घ्यावं, याच वेळेस घेऊ नये अशी बांधिलकी आपण आपल्या मनावरच ठेवू नये। आत्ताच योगायोगाने काल अक्षरशः अक्कलकोटला स्वामींनी बोलावून घेतलं आणि असं दाखवलं की अक्कलकोट पूर्ण रिकाम आहे, अक्कलकोटला कोणी नाही, गाभाऱ्यापर्यंत गर्दी नाही, मी इथं आहे, या मला भेटायला या, तुम्ही कधी आलात तर इथे शांतपणे तुम्ही दर्शन घेऊ शकता माझं। आणि काल अक्षरशः अक्कलकोटचं दर्शन इतकं सुंदर झालं, खूप बरं वाटलं, आनंद वाटला आणि लगेचच तुळजाभवानीला जाण्याचा योग आला आणि देवीनेही अगदी शांतपणे दर्शन दिलं, दर्शन घेता आलं। ही आता पितृपंधरवडा म्हणून गर्दी कमी आहे यात मी पडणार नाही, पण मला असं नेहमी वाटतं की पितृपंधरवडा असो, कुठलाही सणवार असो, तुम्ही देवाला विसरू नका। जर निश्चित देवाने बोलवलं तर कुठलीही वेळ काय बघू नका आणि त्याच्या दर्शनाला नक्की धावत जा। आणि या स्वामींच्या घरी तुम्ही सगळेजण नक्की या। इथे जे कार्य चालतं याची ग्वाही देखील अक्कलकोटने समाधी मठामधनं मिळाली आहे। जे कार्य आज महाराजांचं महाराज इथेच करून घेत आहेत, महाराजांच्या घरी ते करून घेत आहेत, ही निव्वळ महाराजांची आघाद लीला आहे आणि अशीच सेवा महाराजांची करत राहायला मिळू दे, शेवटच्या क्षणापर्यंत मिळू दे। आणि याचा आनंद मनात खूप मोठा आहे की आज आपण कुणाकडनंही काहीही न घेता महाराज सगळं काही देत आहेत, याच्यापेक्षा दुसरा आनंद काय। स्वामींना हीच प्रार्थना आहे की महाराजांचं हे घर अनेक लोकांसाठी उघडं होऊ दे आणि त्यांनी आपले प्रश्न इथे येऊन कुठलंही मूल्य न देता महाराजांसमोर मांडू दे, ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।